नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम. मी सुफी सईद. आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज. अहिल्यानगर. देशामध्ये एक मुद्दा सध्या खूपच गाजतोय. एक साधारण वाक्य आहे, पण त्याच्यात मतितार्थ खूप डीप आहे. किती लोकांना हा मतितार्थ कळला हे मलाच कळलेलं नाही. आणि ज्यांना कळलं नाही तरी सुद्धा काही लोक असं बंद बडबड करतायत, काहीतरी त्रास देत आहेत, कोणाला तरी क्रिटिसाइज करतायत. या गोष्टीकडे सर्व देशभराचं लक्ष लागून आहे. बरेलीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये एका ठिकाणी आय लव्ह मोहम्मद नावाचं एक पोस्टर लावण्यात आलं आणि त्याच्यावर जे वादंग पेटलं ते संपूर्ण भारतभर पसरत चाललेलं आहे. आणि याला जबाबदार कोण, याचं एक प्रश्नच निर्माण झालेला आहे. सद्यस्थितीमध्ये मी जस्ट लुक न्यूज या माध्यमातून आपल्या अहिल्यानगरचे प्रथित यश आर्किटेक्ट, त्याचप्रमाणे पीस फाउंडेशनचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत आणि एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची या चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करूया आणि ते काय आहे ते जाणून घेऊया. नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम. नमस्कार. आज या आमच्या जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हा जो मुद्दा भारतभर आता सध्या एक पेटलेला आहे की आय लव्ह मोहम्मद म्हणून, आणि त्याच्या त्या पोस्टरवरून जे वादंग निर्माण झालं, या गोष्टीबद्दल तुम्ही कसा प्रकाश टाकाल? अहमदनगरमध्ये जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे, परंतु ती घटना नसून षडयंत्र आहे असं वाटतं. कारण की गेल्या अनेक महिन्यापासून अहमदनगरमध्ये जातीय तणाव हेतुपुरस्सर निर्माण करण्याचा आणि त्यायोगे दोन जाती जमातीमध्ये, दोन समूहामध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, सातत्याने प्रयत्न होत आहे. हे आपण सगळेजण पाहत आहोत. अहमदनगर हा शांतिप्रिय शहर राहिलेला आहे. गंगा जमुना तहजीबचा हा वारसा असलेला हा शहर, परंतु अत्यंत तणावपूर्ण वातावरण गेल्या अनेक महिन्यापासून निवडणुकीनंतर सातत्याने हे कार्यक्रम चालू आहे. म्हणून ही घटना नसून हे षडयंत्र आहे असं आपण स्पष्टपणे समजायला हरकत नाही. जी ही घटना घडली दुर्गा मातेच्या मंडपाच्या समोर, त्यांनी दुर्गा दौड म्हणून आयोजित करण्यात आली होती अहिल्यानगरमध्ये, आणि त्या ठिकाणी तिथले जे एक मंडळ होतं त्या मंडळानं रस्त्याच्या मध्यभागी रांगोळी काढली. रांगोळी काढायला कोणाचं ऑब्जेक्शन नाही, पण रांगोळी काढत असताना त्याने आय लव्ह मोहम्मद असे ते वाक्य त्या ठिकाणी त्या जमिनीवरती लिहिलं आणि त्याच्यावरून ती दौड झाली. त्याच्यानंतर साहजिकच आहे की मुस्लिम समाजाच्या भावना या तीव्र होणारच आहे. आणि तीव्र झाल्यानंतर जो मोर्चा निघाला किंवा आंदोलन झालं, तर आंदोलन झाल्यानंतर एका चौकामध्ये, कोटल्याच्या त्या चौकामध्ये ते आंदोलक जमा झाले आणि शांतता पूर्ण त्यांचा जो आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी. आणि बऱ्याचशा मीडियामधनच मला ते कळलं, कारण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलेलो नव्हतो, पण मला त्या मीडियामधनच कळलं की जे आंदोलक त्या ठिकाणी रस्त्यावर बसलेले होते तिथे त्यांच्याबरोबर पोलिसांनी अरेरावी केली असं बंद, आणि काहीतरी वात्रट अशा भाषा केल्या त्यांनी आणि शिवीगाळ केली, ज्याच्यामुळे तो मॉब चिडला आणि तो विखुरला गेला. आणि त्याच्यानंतर जी पळापळ झाली, त्याच्यातनं जे काही घडलं आणि त्यांनी जो काही लाठीचार्ज केला, तुम्हाला असं वाटतं की त्यांचा जो लाठीचार्ज हा योग्य होता म्हणून? कायदा व्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना भूमिका घ्यावे लागतात, परंतु त्या भूमिका संतुलित असणं अपेक्षित असतं. तुम्ही अमानुषपणाच्या भूमिका घेऊ शकत नाही. आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात बळाचा वापर जे अमानुष पद्धतीने करण्यात आला तो निश्चितच निषेधार्थ आहे. ज्या पद्धतीने कायदा व्यवस्था मोडण्यात आली ते निषेधार्थ आहे, त्याचप्रमाणे बळाचा अतिरेक वापर देखील निषेधार्थ आहे. तो बळाचा वापर झाला त्याच्यानंतर जे काही ना धरपकड झाली, त्याच्यामध्ये पक्षपातीपणा झाला असं तुम्हाला वाटत नाही का? मूळ विषय असा आहे की शहरात ज्या शक्ती या शहराचं वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा मागोसाच घेतला जात नाहीये. आणि जर त्याचं योग्य वेळी त्याचं निराकरण झालं नाही तर अशा घटना वारंवार होणार. ही घटना नसून घटनेचा प्रतिबिंब आहे. ते सातत्याने होत आहे शहरामध्ये. त्याकडे कायदा आणि व्यवस्थेचं लक्ष आहे का, हा मूळ प्रश्न आहे. आपण आजाराकडे लक्ष न देता त्याच्या परिणामाकडे लक्ष देऊन करणार काय, त्याचं मूळ कुठं आहे ते शोधायला पाहिजे ना. काही शहरामध्ये असं वातावरण कधी नव्हे तसं होत आहे, त्याचं कारण काय, त्यामागे कारण काय?
एका चर्चेदरम्यान मी ते नमूद केलेलं होतं की गेल्या 6 महिन्या काही वर्षभरापासून नगर शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते ठिकठिकाणी काहीतरी भाष्य करत आहेत आणि एका विशिष्ट समाजाला एका समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल कदाचित किंवा नसेलही, पण त्यांच्याकडनं सातत्यानं जी भाषा आपल्या समोर आलेली आहे, हिरवे साप, आता तो शब्द मी उच्चारत नाही, किंवा जिहादी किंवा लव जिहाद, त्यांना कळलेलं आहे का लव जिहादचं सेंटेन्स जो तो लव जिहाद शब्द आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव जिहाद किंवा जिहादी किंवा हिरवे साप, हे का बोलताहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकप्रतिनिधीचा अर्थ असा होतो का तो संपूर्ण शहराचा प्रतिनिधी आहे. तो कोणत्या विशिष्ट जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे त्याला हा भान पाहिजे का आपण सर्व शहराचे आता लोकप्रतिनिधी आहोत. आपण विधिमंडळामध्ये बसता तर तुम्ही कोणत्या पक्षाचे गटाचे आहात, कोणत्या जाती धर्माचे आहात म्हणून बसले नाहीत तिथं. आपण संपूर्ण नगरचं नेतृत्व करतायत. आपण सर्व नगरचे पालक आहात, शहराचे पालक आहात. हे लोकप्रतिनिधीने सर्वात प्रथम लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर दुसरं कोणी एक काही लोक जर बेकायदेशीर वर्तणूक करत असाल तर तो समाजाचा दोष नाहीये, तो त्या व्यक्तीचा दोष असू शकतो. मग काही 4 लोकांमुळं संपूर्ण समाजाला बदनाम करणं किंवा त्याला वेठीस धरणं हे कितपत योग्य आहे? आणि ते सुद्धा लोकप्रतिनिधीने, जे शहराचा प्रतिनिधी आहे, पालक आहे, त्यांनी अशी भूमिका घेणे असं वाटत नाही का ते व्यवहारी भूमिका आहे. माझ्या मताप्रमाणे माझं जितकं ज्ञान आहे त्या माध्यमातून जर मी विचार केला तर मला त्यावेळेला प्रकर्षानं जाणवलं की ज्या वेळेला लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये जातात आणि ते एक शपथ घेतात, अगोदर आमदारकीची शपथ घेतात, संविधानाची शपथ घेतात आणि त्यामध्ये नमूद असतं की मी कुठल्याही धर्माच्या विषयी अपशब्द वापरणार नाही, कुठल्याही धर्माविषयी माझ्या मनात द्वेष असणार नाही, मी जे काही कार्य करेन ते हितकारक असेल. या शपथ घेतल्यानंतर सुद्धा जर आमदार अशा पद्धतीने वागत असतील, लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं जर वागत असतील, तर हा जो प्रकार जो घडतो याला कोण जबाबदार असतो? याबद्दल तुमचं काय मत असेल? जेव्हा लोकप्रतिनिधीकडून कोणती चूक होत असते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम प्रशासनाचं असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी खूप सुंदर अशी भारताची रचना केलेली आहे, संविधान, ज्यांनी तिथं लोकप्रतिनिधीवर चेक आणि बॅलन्ससाठी प्रशासनानं बसवलं आणि त्या दोघांवर चेक अँड बॅलन्ससाठी न्यायपालिकेला बसवलं. म्हणून जेव्हा कोणी चुकत असेल असं वाटत असेल त्यावेळेस प्रशासनाची भूमिका फार महत्वाची होत असते. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, पोलिसांची आहे. आणि भारतातील कोणताही व्यक्ती हा कायद्यापेक्षा मोठा नसतो. म्हणून अपेक्षित असं आहे की हे जे वातावरण बिघडत चाललं आहे त्याची जबाबदारी एका अर्थाने प्रशासनाची आहे, कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यांनी योग्य वेळी अशा शक्ती समाजकंटकाला ठेचून काढलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये अशी अशांती, उपद्रव पसरू नये. ही प्रशासनाची भूमिका आहे. जर कुठे अशी अशांती होत असेल तर आपल्याला हे समजण्यात हरकत नसते का तिथे कायदा आणि व्यवस्था थोड्या प्रमाणात का अपयशी होत नाही का, हा प्रश्न निर्माण होतो. आम्ही कोणाचे जातीविरोधी नाही आहोत असं सर्वच लोक म्हणत असतात. हिंदू पण म्हणतात की आम्ही कोणाच्या जातीविरोधी नाही आहोत, मुस्लिम पण म्हणतात आम्ही कोणाच्या जातीविरोधी नाही आहोत. जर जातीविरोधी नाही आहोत तर हे प्रकरण का घडतं? हा स्पष्टपणे राजकारण आहे. आणि येत्या निवडणुकी, आता महापालिकेच्या निवडणुकी लागणार, त्याच्या पहा तुम्हाला हे जातीवाद कधी तुम्हाला फोफवत दिसतो, ऐन इलेक्शनच्या वेळेस जास्त तो वाढत जातो, वर येतो. तर हा प्रकार राजकारणाचा प्रकार असतो. परंतु यामध्ये संपूर्ण जनता शहराची ती भरडली जाते आणि हे होऊ नये म्हणून जनतेने सज्ञान व्हायला पाहिजे का हे राजकारण कोणत्या थरापर्यंत जावं, कुठं थांबावं, जेणेकरून राजकारण तर होतच असतं, चालूच आहे राजकारण, पण कुठेतरी त्याची सीमा असावी. कोणत्याही खालच्या थराला जाऊ नये का समाजामध्ये असं विद्वेष पसरावं जेणेकरून शहराचा विकास खोळंबेल. ज्या अशा अशांत परिस्थितीमध्ये शहरामध्ये कोण इन्व्हेस्टमेंट करेल? कारण की कोणत्याही शहराचा किंवा देशाच्या विकासासाठी शांती अनिवार्य घटक आहे, सामाजिक सलोखा अनिवार्य घटक आहे. जेथे शांती आणि सलोखा नसतो त्या समूहाची, त्या समाजाची कधीच प्रगती होत नसते. म्हणून काय आपण आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा तर मारत नाहीत ना, अशी परिस्थिती निर्माण करून हा आता अहमदनगरकरांना प्रश्न पडलेला आहे का हे काय चाललंय ऐकून. आणि
शहर ज्या कामासाठी प्रसिद्ध होता सर, म्हणजे आपण एकेकाळी ते फार इतिहासातली गोष्ट सांगत नाही, पण आता अलीकडच्या काळामध्ये आपला शहर औरंगाबाद पेक्षा असो किंवा नाशिक पेक्षा सोलापूर पेक्षा कितीतरी पटीने पुढे होता. आज अहमदनगर शहर विचारलं तर लोक म्हणतात ते कुठं आलं. म्हणजे आपण प्रगतीच्या मापदंडावर इतके मागे जात असताना, आपल्याकडे अनेक मुद्दे आवासून उभे असताना, शहराचा विकास पूर्णपणे खोळंबला असताना, रस्त्याची अवस्था पहा, इथे प्रदूषणाची अवस्था पहा, कचरा संकलन पहा, म्हणजे इथं प्रशासन म्युन्सिपाल्टी आहे का नाही असा प्रश्न पडतो. हे प्रश्न आपल्याकडे महत्वाचे असताना आपण हे दुसरे नवीन प्रश्न का उभे करतो, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 1-2 दिवसापूर्वीच आपले शहराचे लोकप्रतिनिधी संग्राम भैया जगताप यांनी एक मेमोरंडम इथे नेऊन दिलं प्रशासनाला, आणि त्यांनी ते सांगितलं की जी काही सीना नदीचा जो पात्र आहे त्याच्यामध्ये जे काही झालेलं अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणाच्या बद्दल त्यांनी लक्ष वेधलं. ही खरोखरच एक स्तुत्य बाब त्यांची म्हणायला पाहिजे. प्रश्न असा येतो की ते स्वतः महापौर होते, ते स्वतः 2 टर्म आमदार आहेत, सध्या त्या 3ऱ्या टर्म मध्ये ते आमदार आहेत. मला लक्षात आलं नाही की आत्ताच ते त्यांना कसं सुचलं, त्याच्या अगोदर त्यांना का सुचलं नव्हतं. विषय फक्त सीना नदीच्या अतिक्रमणाचा नाही, त्यापेक्षा जास्त गंभीर विषय नाले ओढ्यावर अतिक्रमण करून बिल्डिंगा बांधल्या, त्या संदर्भात आमचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक दिवसापासून आवाज उठवत आहे. सगळे नारे बंद करून तुम्ही एका प्रकारे पाण्याचा सगळा प्रवाह रोखला आहे. पाणी निकासीला कुठे जागा नाही, आणि त्यामुळं मग ते हे सगळं प्रेशर आणि हे सगळं परिस्थिती गंभीर होते. त्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार? त्याच्या मुळाकडे मुळावर घाव घालायला पाहिजे ना. नाले ओढे सगळे खाऊन टाकले, त्यावर अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यावर गैर पद्धतीने परमिशन देऊन बांधकाम झालेले आहे. त्या अधिकाऱ्यांना कोण धरणार? त्याची परवानगी नाहीच तिथे. अनेक ठिकाणी आहे तसं. विना परवानगी जर ते बांधकाम असेल तर ते इल्लीगल आहे. साहेब, जेव्हा नदीला पूर येतो त्याचे अनेक कारण असतात, आणि त्यामधले महत्वाचं कारण असं असतो का नाले ओढ्यामध्ये जे प्रेशर निर्माण होतो, ज्याला पाण्याची निकासीची जी जागा असते ती तुम्ही बंद केली तर नदीला पूर येणारच आहेत. आपण आता सध्या बघतो अतिक्रमणाचा विभाग इतका कार्यरत असतो आणि इतका तत्पर असतो की एखादी टपरी लागली, एखादी हातगाडी आली, एखादं काहीतरी कुठे मध्यभागी कोणी काही उभं केलं तर ते तत्परतेनं ते तोडतात, छोट्या मोठ्या गोष्टीला ते साफ करतात. पण मुळात गंभीर प्रश्न ज्या ठिकाणी आहे, आपल्या जीवाशी निगडीत आहे, नगरकरांच्या जीवाशी निगडीत असलेला प्रश्न सीना नदीचं, त्याच्यानंतर अनेक ओढे नाले, मी म्हणतो जवळपास 100 ते 150 ठिकाणी ओढे नाले होते, ते त्यांनी पूर्णपणे त्यांचा श्वास बंद नाही केला तर त्यांना पूर्णपणे त्यांनी अक्षरशः त्यांना मारूनच टाकलं. हे जे बंद झालेले ओढे नाले किंवा त्या सीना नदीचं पात्र जे छोटं झालं, याच्यामुळे हा जो प्रश्न निर्माण झाला, तुम्ही याकडे कशा पद्धतीनं बघता? अतिक्रमणाचा विषय हा आता राजकीय विषय झालेला आहे. एका काळी अतिक्रमण म्हणजे शहराला सुसह्य करण्याचं, ट्रॅफिकला पब्लिकसाठी ते सुविधा करण्याचं. आता त्यात राजकारण झालेलं आहे का जो आपला राजकीय विरोधक असेल त्याला टार्गेट करून तेवढ्या पुरतं काम करायचं. नाहीतर अतिक्रमणाची लिस्ट आहे शहराकडं, ते सगळे असताना काही टार्गेटेड लोक जे विरोधात काम करतात त्यांना कसं आपण हे करणार आहे? जर अशा प्रकारचं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण होत असेल, प्रत्येक गोष्ट जर राजकारणाच्या चष्म्यातून पाहायची असेल तर मग शहराचा विकासाचा काय होणार, हाच प्रश्न आहे. तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करा? राजकारण आपल्या जागी ठेवावं. शहराचा विकास एक वेगळी गोष्ट आहे, त्यामध्ये आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जे त्यातील तज्ज्ञ आहेत ते आमच्या लोकप्रतिनिधीला मदत करायला तयार आहे, आमच्या पालकमंत्र्यांना मदत करायला तयार आहे, प्रशासनाला मदत करायला तयार आहे, आमच्यासारखे अनेक लोक व्हॉलंटरीली मदत करायला तयार आहे. त्यांनी या सगळ्यांच्या सहकार्याने शहराला एक नवीन दिशा द्यावी. शहरामध्ये मला वाटतं का महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्कोप कोणत्या शहराला विकासाचा असेल तर तो आमचा शहर आहे. परंतु दुर्दैवाने तसा विजन पाहिजे का जेणेकरून आपण ही जी संधी आहे जी चालून आलेली आपल्याकडं, कारण की सगळे मोठमोठे शहर सॅच्युरेटेड होत आहेत, म्हणून जे 2nd आणि 3rd टियर जे शहर आहेत त्यांना आता खूप वाव आहे स्कोप विकासासाठी. त्यामुळे त्यांनी तसा विकास करावा, आणि विकास कोणत्या एका पक्षाचा किंवा एखाद्या समूहाचा होत नसतो, सगळ्यांना घेऊन विकास करायचा असतो. जर काही समूहाचा विकास झाला, काही मागे राहिले तर तो विकास नाही विकार असतो. म्हणून सर्वांना बरोबर घेऊन
आपण प्रशासनाने, पोलिसांनी, सगळ्यांनी करावं आणि न्यायी भूमिका घ्यावी, एवढंच अपेक्षित आहे. आय लव्ह मोहम्मद. आमच्या जनतेला ज्यांना माहिती नाहीये की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोहम्मद, त्याविषयी थोडीशी माहिती द्या. प्रेषितचा अर्थ असा होतो का जे आपल्या ईश्वराने जो संदेश दिला त्याला लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून टाकणं, म्हणजे त्याच्यात परिवर्तन घडून आणलं, चांगलं सकारात्मक परिवर्तन घडून आणणं, त्यांना ऐहिक जीवनाची आणि यानंतरच्या जीवनाची सगळी माहिती देणं आणि त्यांना सफलतेचा मार्ग दाखवणं, हे प्रेषिताचं काम. आणि मोहम्मद प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे संपूर्ण जगासाठी कृपा बनून आलेले. प्रेषित ते फक्त मुसलमानांचे नसून संपूर्ण जगाचे प्रेषित आहेत. संपूर्ण मानवजातीसाठी त्यांचं प्रेषित्व आहे. म्हणून प्रेषितांची जी महानता आहे, त्यांचा जो संदेश आहे तो सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आता सर्व जग या गोष्टीवर एकमत आहे की प्रेषितांची जी महानता आहे ती सर्वांसाठी होती. युरोपियन थिंकर्स असो, जॉर्ज बर्नार्ड शॉ असो, की गोएटे असो, की नेपोलियन बोनापार्ट, सगळेजण, आणि भारताचे सुद्धा आमचे सर्व महात्मा, संत परंपरा, त्यांनी त्यांची खूप प्रशंसा केलेली आहे. महात्मा गांधी असो, स्वामी विवेकानंद असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, की आमची संत सर्व संत नामदेव महाराज असतो, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, त्यानंतर बहिणाबाई, अशा सर्व संतांनी त्यांच्याबद्दल अनेक अभंग लिहिले. भारताला एक महान परंपरा, भारताच्या संस्कृतीवर त्यांचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे, सकारात्मक प्रभाव पडलेला आहे, याबद्दल कोणतेच दुमत नाही. म्हणून या प्रेषितांचा जो प्रेमाचा संदेश आहे, जो समतेचा संदेश आहे, जो न्यायाचा संदेश आहे, जो सगळ्यांना जोडण्याचा संदेश आहे, बंधुभावाचा संदेश आहे, तो सगळ्यापर्यंत पोहोचावा. आणि यात गैर काय? हा संदेश तर सर्वांसाठी अप्लिकेबल आहे. म्हणून मोहम्मद पैगंबराचा संदेश हा सगळ्यांनी जेव्हा समजून घेतलं तेव्हा निश्चितच हे आपल्याला माहित पडेल का हे कृपेचा संदेश आहे, लोकांना जोडण्याचा आणि प्रेमाचा संदेश. आज या ठिकाणी आपण जस्ट लुक न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण आज अहिल्यानगर शहराचे पीस फाउंडेशनचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे ते आर्किटेक्ट सुद्धा आहेत आणि त्यांचं खूप मोठं कार्य शहरामध्ये नव्हे तर राज्यामध्ये नव्हे तर देशभरामध्ये त्यांचं कार्य चालू आहे. पीस फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं खूप मोठं कार्य या शहरामध्ये आणि देशभरामध्ये चालू आहे. आज आपण या ठिकाणी त्यांची प्रकट मुलाखत एवढ्यासाठी घेतली की आय लव्ह मोहम्मद म्हणून जे काही पोस्टर तयार झालं आणि त्या पोस्टरवरून जे वादंग निर्माण झालं, मुळात वाद होण्याचं काही प्रकरण नाहीच आहे त्याच्यामध्ये. जसं आपण ठिकठिकाणी जातो, आय लव्ह नगर, आय लव्ह पुणे, आय लव्ह मुंबई. अरे ज्या गोष्टीशी जर आपलं प्रेम असेल, ज्याला आपण जर प्रेमानं मान्य करत असेल तर त्याचं नाव लिहिणं ही चूक आहे का? जसं आय लव्ह पुणे, आय लव्ह अंबेजोगाई, आय लव्ह लातूर, आय लव्ह अहिल्यानगर, आय लव्ह महादेव, आम्ही सुद्धा म्हणणार, काय हरकत आहे त्याच्यामध्ये? आम्हाला प्रेम आहे, आम्ही म्हणणार. आय लव्ह शंकर, आय लव्ह श्रीराम म्हणणार, काय हरकत आहे त्याच्यामध्ये? पण आय लव्ह मोहम्मदचा पोस्टर लावल्यानंतर त्याच्यावरनं इतकं मोठं वादंग निर्माण होणं हे चुकीचं आहे. सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे की हे जे काही घडतंय हे घडायला नको. आणि त्याला जबाबदार कोण? तुम्ही, आम्ही जबाबदार आहोत. आपण ज्या वेळेला एखादं कार्य चुकीचं करतो, समोरचा माणूस जर चुकीचं वागत असेल, क्रियेला प्रतिक्रिया ही येणारच. आणि अशा पद्धतीने ज्या 2 दिवसापासून शहराचं वातावरण बिघडलेलं आहे, खरं म्हणजे हे बिघडण्यासारखं काही नव्हतंच. मुळात ज्या लोकांना ते कळलेलं नाही की त्याच्या अर्थातनं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर किती मोठे आहेत, महादेव हे सुद्धा देव आहेत, महादेव आहेत. जर एखाद्या इस्लामीय धर्मियानं, मुस्लिम धर्मियानं जर आय लव्ह महादेव, आय लव्ह श्रीराम जर त्याचीच तुमच्यासारखीच जर त्यानं ओढली आणि रस्त्यावरती त्यानं जर लिहिलं तर तुमच्या भावना काय होणार आहे तुम्हीच सांगा. क्रियेला प्रतिक्रिया, उत्तराला प्रत्युत्तर मिळतच आणि त्याच्यातलं निष्पन्न काय होणार आहे? सर्वसाधारण लोकांचे हाल होतात. शहरामध्ये जर काही घटना घडली, शहरामधलं जर वातावरण बिघडलं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? आज या ठिकाणी अर्षदभाईंनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे अतिशय मौलिक माहिती दिली आहे, त्यामध्ये आपली भर पडलेली आहे. लोकप्रतिनिधींना काय करावं त्यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. लोकप्रतिनिधींना म्हणा किंवा प्रशासनानं म्हणा, आमच्यासारख्यांचा जर त्यांनी योग्य वापर करून घेतला
आम्हाला जर त्या ठिकाणी बोलवलं, समितीमध्ये जर त्यांनी बसवलं, तर आपल्या शहराचा विकास आपल्याला कसा करता येईल, आपल्या राज्याचा विकास कसा करता येईल, त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. म्हणून आत्ता या ठिकाणी अर्षदभाईने या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आपण या ठिकाणी ही जी अर्षदभाई, आपण ही जी छोटेखानी मुलाखत म्हणा किंवा याला चर्चा म्हणा, आपण चर्चात्मक आपल्या जनतेपर्यंत जाण्याचा आपण हा एक स्तुत्य प्रयत्न करत आहोत. आपण जी काही मौलिक माहिती दिली त्याबद्दल मी जस्ट लुक न्यूज तर्फे आपला आभारी आहे. अशाच पद्धतीने आपण पुढेही वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत राहणार आहोत. आता सध्या तुर्तास इथं आपण थांबूया. नमस्कार. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम.